नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एका नवीन लेक्चर सिरीजला सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे भारतीय संविधान। मित्रांनो, तसं पाहिलं तर भारतीय संविधान हा विषय राज्यशास्त्र या विषयाशी मूलतः निगडित आहे आणि राज्यशास्त्राचा तो एक महत्त्वाचा भाग आहे, कारण याच्यामध्ये सर्व राजकीय व्यवस्था, राजकीय यंत्रणा यांच्याबद्दलचीच माहिती प्रामुख्याने दिलेली आहे। आमच्या चॅनलवर राज्यशास्त्र या विषयाला घेऊन कंप्लीट पॉलिटिकल सायन्स या नावाची एक लेक्चर सिरीज विकास भारसाकडे हे करत आहेत। जे विद्यार्थी राज्यशास्त्र या विषयाशी निगडित आहेत त्यांनी ती सिरीजसुद्धा आवर्जून पाहावी, जेणेकरून त्यांच्या माहितीमध्ये आणखी भर पडेल। मित्रांनो, संविधान हा विषय राज्यशास्त्र या विषयाशी निगडित असला तरी तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याला एक नवीन लेक्चर सिरीज मार्फत तुमच्यासमोर मांडत आहोत। शैक्षणिकदृष्ट्या जर पाहिलं तर संविधान म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग किंवा स्थानिक स्पर्धा परीक्षा जे विद्यार्थी देत आहेत त्यांनासुद्धा हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। त्याचसोबत राज्यशास्त्राचे विद्यार्थी, लॉचे विद्यार्थी आणि या दोन्हीही विषयात नेट सेट करत असलेले विद्यार्थी यांनासुद्धा हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे। आणि याच्याही पलीकडे जाऊन जर आपण असं बघितलं तर भारताचे जे सर्व नागरिक आहेत त्या सर्व नागरिकांनी जाणून घ्यावा असा हा विषय आहे। तर मित्रांनो, सुरू करूया आपण आजचा आपला पहिला टॉपिक, ज्याचं नाव आहे भारतीय संविधान आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इट्स हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड। 1600 मध्ये इंग्रज भारतामध्ये आले। ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ फर्स्ट यांनी त्यांना व्यापार करण्यासाठी म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीला व्यापार करण्यासाठी एक सनद त्यांना देऊ केली आणि ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून ते भारतात आले। आपणाला असं माहीत आहे की याच दरम्यान इतर युरोपीय सत्तासुद्धा भारतात व्यापार करण्यासाठी उत्सुक होत्या। त्याच्यामध्ये डच, फ्रेंच, पोर्तुगीज, स्पॅनिश यांनीसुद्धा आपापले व्यापारी मंडळ भारतात पाठवले आणि त्यांनी भारतामध्ये ठिकठिकाणी वखारी स्थापन केल्या। 1600 मध्ये इंग्रज ज्यावेळी भारतात आले तर ते शुद्ध व्यापारी दृष्टिकोनातूनच त्यांनी सुरुवातीच्या 100-125 वर्षात आपलं कामकाज केलं। परंतु हळूहळू त्यांच्या असं लक्षात आलं की भारतामध्ये जे काही स्थानिक राजे महाराजे आहेत त्यांचं एकमेकांसोबत पटत नाही आहे, त्यांच्यामध्ये अतिशय स्पर्धात्मक असं वातावरण आहे। इथे एकमेकांना सहकार्य केले जात नाही। सर्व लोकांमध्ये एक फूट त्यांना दिसून आली। आणखी एक कारण असं होतं की ज्यावेळेस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हे व्यापार करत होते तर त्यांना टॅक्सच्या माध्यमातून बराचसा पैसा हा मुघल सम्राटाला द्यावा लागत होता। तसंच स्थानिक जे राजे महाराजे होते त्यांनासुद्धा टॅक्स किंवा करच्या माध्यमातून बराचसा पैसा त्यांना द्यावा लागत होता आणि त्याच्यामुळे त्यांचा जो व्यापारिक फायदा होता त्याच्यामध्ये त्यांचं बरंचसं नुकसानही होत होतं किंवा तो फायदा त्यांना मिळत नव्हता। आपण आधीच जे चर्चा केली की भारतामध्ये जे फुटीचं वातावरण होतं किंवा जो असहकार होता स्थानिक राजे महाराजे यांच्यामध्ये, तर याचा फायदा घेऊन ब्रिटिशांनी आपलं राजकीय प्रस्थ भारतामध्ये ठेवण्याचं काम त्यांनी सुरू केलं। या फुटीचा त्यांनी फायदा स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला आणि जे 1757चं प्लासीचं युद्ध झालं, 1764चं जे बक्सरचं युद्ध झालं, या दोन्हीही युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळविला आणि येथूनच मित्रांनो खरं म्हणजे त्यांच्या राजकीय सत्तेची सुरुवात सुरू झाली। 1765 मध्ये त्यांना दिवाणीचे म्हणजेच महसूल गोळा करण्याचे अधिकार त्यांना प्राप्त झाले आणि इथून त्यांच्या सत्तेची सुरुवात झाली। बंगाल हा जो प्रांत होता याच्यामध्ये बंगाल, बिहार आणि ओडिसा या प्रांतातली जे दिवाणीचे जे अधिकार आहे ते ब्रिटिशांकडे गेले। भारतामध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार हा त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीलाच होता आणि त्याच्यामुळे तिथे असं झालं की कंपनीमध्ये करप्शन खूप मोठ्या प्रमाणात झालं। कंपनीचे जे अधिकारी होते किंवा कर्मचारी होते ते निजी व्यापार करायला त्यांनी सुरुवात केली होती
आणि त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार करायला सुरुवात केली होती. ह्या खबरा कुठेतरी ब्रिटिश पार्लमेंटला सुद्धा समजत होत्या आणि महाराजांनीच्या सुद्धा कानावर त्या गेल्या आणि इथूनच मग कंपनीला कसं कंट्रोल करता येईल याची सुरुवात झाली आणि नवीन नवीन ॲक्ट किंवा चार्टर हे पास करण्यात आले, जे ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कामकाजाला नियंत्रण करण्याच्या माध्यमासाठी किंवा नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ते चार्टर किंवा ॲक्ट पास केले. मित्रांनो, हे जे काही चार्ट्स आणि अधिनियम वेळोवेळी पारित करण्यात आले, याच्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा असा अधिनियम होता 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. त्यावेळी ब्रिटिश प्रधानमंत्री नॉर्थ होते, त्यांच्या नावानेच या ॲक्टला नॉर्थ इंडिया ॲक्ट असं म्हणूनही संबोधलं जातं. भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्याला नियंत्रित करण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने उचललेला हा पहिला स्टेप आहे असंही याला आपण म्हणू शकतो. आणि येथूनच जे आहे पहिल्यांदा कंपनीच्या प्रशासकीय आणि राजकीय कार्याला देखील मान्यता ब्रिटिश पार्लमेंटकडून देण्यात आली. तसेच 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमधून केंद्रीय प्रशासनाची नीव ब्रिटिशांनी ठेवली. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टचे काही महत्त्वपूर्ण प्रावधान आहेत, ते आपण आता पाहूया. पुढील प्रमाणे ते आहेत. या ॲक्टनुसार बंगालचे गव्हर्नर हे बंगालचे गव्हर्नर जनरल झाले. प्रथम गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड वॉरेन हेस्टिंग यांची नेमणूक झाली आणि मुंबई व मद्रास प्रांताचे जे गव्हर्नर होते ते बंगालच्या गव्हर्नर जनरल यांच्या अधीन आले. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसारच 1774मध्ये बंगालमध्ये एका सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. त्याच्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि 3 अन्य न्यायाधीश होते. सर एलिझा एम्पे हे मुख्य न्यायाधीश, चेंबर्स, लिरमेस्टर आणि हाईड हे 3 अन्य न्यायाधीश होते. कंपनीचे जे कर्मचारी होते त्यांना खाजगी व्यापार करण्यास प्रतिबंध लादण्यात आला. त्याचबरोबर कंपनीच्या कार्याला नियंत्रण करण्यासाठी एक बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापनासुद्धा करण्यात आली. या ॲक्टनंतर एक 1781मध्ये ॲक्ट ऑफ सेटलमेंट नावाचा एक ॲक्ट आला. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटींना सेटल करण्यासाठी या ॲक्टला मान्यता देण्यात आली. आणि या ॲक्टनुसार जे कलकत्ता सरकार होतं त्याला बंगाल, बिहार, उडिसा या प्रांतामध्ये कायदे बनवण्याचा सुद्धा अधिकार त्यांना मिळाला. मित्रांनो, त्याच्यानंतर 1784मध्ये एक पिट्स इंडिया ॲक्ट नावाचा अधिनियम पास झाला. तत्कालीन प्रधानमंत्री, ब्रिटिश प्रधानमंत्री पिट्स यांच्या नावाने तो ओळखला जातो. या ॲक्ट्समध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत, जसं की याच्यामध्ये ड्युअल गव्हर्नन्स नावाची एक नवीन कन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये जे कंपनीचे व्यापारी मामले किंवा जे व्यापारी कार्य आहेत आणि कंपनीचे राजकीय कार्य आहेत, या दोन्हीला सेपरेट केलं गेलं, या दोन्हीला वेगवेगळं केलं गेलं. म्हणूनच त्याला आपण ड्युअल गव्हर्नन्स किंवा द्वैत प्रशासन या नावाने ओळखतो. आणखी एक कन्सेप्ट आहे द्वैत शासन, हे आपण पुढे पाहूच की ते काय असतं. त्याच्यानंतर 1793मध्ये आणखी एक अधिनियम पारित करण्यात आला. या अधिनियममध्ये महत्त्वाची एक अशी तरतूद होती की कंपनीचे जे सर्व सदस्य आहेत किंवा कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, यांचं जे वेतन आहे ते भारतीय कोशातून देण्यात यावं. आणि इथूनच जे पैशाचं जे निर्गमन आहे ते मोठ्या प्रमाणावर सुरू झालं. मित्रांनो, आपण पाहतो की व्यापाराच्या माध्यमातून आधीच ईस्ट इंडिया कंपनी बराचसा पैसा हा भारतातून ब्रिटनमध्ये नेत होते आणि भारतीय राजस्व किंवा भारतीय कोशामधून आता ते वेतनही द्यायला सुरुवात त्यांनी केली. आणि याच्यामुळे जो धनाचा जो निर्गमन होता तो खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. त्याच्यानंतर 1813मध्ये आणखी एक चार्टर किंवा एक ॲक्ट सरकारने पारित केला. याच्यामध्ये महत्त्वाच्या अशा तरतुदी होत्या की ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारिक एकाधिकार समाप्त करण्यात आला, परंतु 20 वर्षासाठी चीन आणि इतर पूर्व देशामध्ये चहाचा व्यापार करण्याची त्यांना परवानगी देण्यात आली.
आणि अशा प्रकारे एक 20 वर्ष ईस्ट इंडिया कंपनीचा जो अधिकार आहे तो ब्रिटिश सरकारने वाढवला. त्याच्यानंतर 20 वर्षानंतर म्हणजे 1813च्या ॲक्ट आल्यानंतर परत 20 वर्षानंतर आणखी एक अधिनियम ब्रिटिश सरकारने आणला. याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे जे व्यापारी अधिकार होते ते सर्व समाप्त करण्यात आले. याच्यात आणखी एक महत्त्वाची अशी तरतूद होती की जे बंगालचे गव्हर्नर जनरल होते त्यांना आता भारताचे गव्हर्नर जनरल असं पद बहाल करण्यात आलं. लॉर्ड विल्यम बेंटिंक हे भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल झाले. 1833च्या ॲक्टनुसारच विधी आयोगाचं एक गठन करण्यात आलं. लॉर्ड मेकोले हे प्रथम विधी आयोगाचे अध्यक्ष झाले. मित्रांनो, 1843मध्ये दास प्रथा याच्याविरुद्ध एक ॲक्ट पारित करण्यात आला. तसंच गव्हर्नर जनरल यांना संपूर्ण देशासाठी बजेट बनवण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आला. आणि याच ॲक्टनुसार इंग्लिश मिशनरी म्हणजे धार्मिक कार्य करत होते त्यांनासुद्धा भारतात येऊन धर्मप्रचार करण्याची परवानगीसुद्धा देण्यात आली. त्याच्यानंतर 1853चा एक अधिनियम आला. याच्यामध्ये गव्हर्नर जनरल यांच्यासाठी नवीन विधान परिषदेचं एक स्थापना केली गेली, ज्याला भारतीय केंद्रीय विधान परिषद असं म्हटलं जातं. या चार्टरनुसार भारतामध्ये सिव्हिल सेवा याचंसुद्धा सुरुवात झाली. या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये भारतीय नागरिकांनासुद्धा भाग घेण्याची संधी मिळाली. 1854मध्ये यासाठीच मॅकोले यांच्या अध्यक्षतेमध्येच एक समितीची सुद्धा नियुक्ती झाली जे भारतीय सिव्हिल सेवेशी संबंधित होती.